भगवान श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात का बुडाली? गांधारीचा शाप की ऋषींचा शाप? संपूर्ण कथा. जय श्रीकृष्ण मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय रहस्यमय आणि भावनिक कथा. भगवान श्रीकृष्णाची पवित्र नगरी द्वारका अखेर समुद्रात कशी विलीन झाली? महाभारत युद्ध संपल्यानंतर हस्तिनापूर पांडवांचे राज्य सुरू झाले. पण युद्धामध्ये गांधारी देवी अतिशय दुःखी होती. त्यांनी भगवान श्रीकृष्णाला सांगितले, ज्या प्रकारे माझ्या कौरव वंशाचा नाश झाला त्याप्रमाणे तुझ्या यदुवंशाचाही अंत होईल. धार्मिक मान्यतेनुसार हा शाप पुढे खरा ठरू लागला. काही वर्षांनी द्वारकेत अपशकुन दिसू लागले. त्याच काळात भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब आणि काही यादव राजकुमारांनी ऋषींची थट्टा केली. सांबाला स्त्रीचा वेश घेऊन त्यांनी विचारले, हिच्या गर्भातून काय जन्माला येईल? ऋषींना अपमान वाटला आणि त्यांनी शाप दिला, यांच्यामुळे यदुवंशाचा विनाश होणारे लोखंड मुसळ निर्माण होईल. काही दिवसांनी तो शाप खरा ठरल्याचे सांगितले जाते. मुसळ तयार झाले, ते समुद्रात टाकले गेले, पण नियती टळली नाही. त्यानंतर यादवांमध्ये मतभेद आणि संघर्ष वाढू लागला. प्रभास तीर्थावर वाद इतका वाढला की यादव एकमेकांविरुद्ध उभे राहिले. अखेर संपूर्ण यदुवंशाचा अंत झाला. भगवान बलरामाने योग मार्गाने देहत्याग केला अशी श्रद्धा आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण जंगलात ध्यानस्थ बसले होते. तेव्हा जरा नावाच्या शिकाऱ्याने चुकून त्यांच्या पायाला बाण मारला. श्रीकृष्णांनी त्यांना क्षमा केली आणि आपले अवतार कार्य पूर्ण झाले असे सांगितले. असे मानले जाते की श्रीकृष्णाच्या महाप्रस्थानानंतर अर्जुन द्वारकेत आले आणि उरलेल्या लोकांना घेऊन निघाले आणि मग सुवर्णनगरी द्वारका हळूहळू समुद्रात विलीन झाली. धार्मिक परंपरेनुसार यानंतर कलियुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते. मंडळी, ही कथा श्रद्धा आणि पुराणावर आधारित आहे. आजही गुजरातमधील द्वारका परिसरामध्ये समुद्राखाली प्राचीन अवशेष सापडल्याची चर्चा होत असतात. पण धार्मिक कथांचे ऐतिहासिक पुरावे स्वतंत्रपणे अभ्यासले जातात. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे.